बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाची रविवारी अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। बैठकीमध्ये आंदोलनाची दिशा ठरणार आहे। राज्यभरात परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ न देता आज 11 ते 1 वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे। त्यानंतर रास्ता रोकोचे रूपांतर हे शहरी ग्रामीण भागामध्ये धरणे आंदोलनात करावे असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना केलं। तर 25 फेब्रुवारीला अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचं देखील मनोज जरांगे म्हणाले। मराठा समाजाची रविवारी अंतरवालीमध्ये बैठक होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। विजय, मराठा समाजाची अंतरवालीमध्ये उद्या बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आता यापुढे मनोज जरांगे यांची आंदोलनाची दिशा कशी असणार आहे? नक्की जान्हवी, जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा जे आहे 25 फेब्रुवारी मराठा समाजाची विशेष बैठक बोलवली आहे आणि त्या बैठकीमध्ये आता मनोज जरांगे पाटील या आता आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे सांगणार आहे। 2 दिवसापूर्वी जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची दिशा ठरवली होती। त्यामध्ये रस्ता रोको, नेत्यांना गावबंदी तसंच विविध जे मागण्या आहेत त्या घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यामध्ये समाजाला आवाहन केलं होतं की रस्ता रोको करा, त्याचबरोबर नेत्यांना गावबंदी करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते। त्यानंतर आज जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते रस्ता रोको करण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि त्यालाच प्रतिसाद म्हणून जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज 11 वाजता सर्वत्र रस्ता रोको करण्यात येणार आहे। मात्र आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आता पत्रकार परिषद बोलवली आहे आणि उद्या त्या पत्रकार परिषदमध्ये मनोज जरांगे पाटील हे आता पुढील जे आंदोलन असणार आहे त्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करणार आहे। जान्हवी जी विजय, 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। परीक्षार्थ्यांना परीक्षा स्थळापर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असतं आणि यावेळी वाहतूक कोंडी न होणं हे महत्त्वाचं असतं। असं असताना हा रास्ता रोको आंदोलन केलं जातंय। जरी ते 11 ते 1 वाजेपर्यंत असलं तरी सुद्धा सुरुवात आणि शेवट होण्यास वेळ लागतोच आणि मनोज जरांगे यांचं असं म्हणणं आहे की रास्ता रोको आंदोलन कोणत्याही परीक्षार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ न देता केलं जावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे। मात्र हे शक्य आहे का? नक्की जान्हवी, जर बघितलं आपण तर संपूर्ण जे विद्यार्थी आहेत त्यांची आता परीक्षा सुरू आहे आणि त्याच वेळी जर बघितलं तर रस्ता रोकोचा टायमिंग सुद्धा तोच आहे। मात्र त्यावेळी जर बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी मराठा स्वयंसेवकांना आवाहन केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा असेल त्या विद्यार्थ्यांना तात्काळ सोडण्यात यावे, तसंच त्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत तुम्ही तुमच्या हाताने पोहोचावं असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा स्वयंसेवकांना आवाहन केलेलं आहे। आणि त्यामुळे आता जर बघितलं तर विद्यार्थ्यांची जी परीक्षेची जी वेळ म्हणू शकतो ती कुठेतरी विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार नाही याची खबरदारी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला घ्यायचं सांगितलं आहे। आणि त्यामुळे जर बघितलं तर रस्ता रोको करताना ती संपूर्ण काळजी जी आहे ती मराठा बांधव घेताना दिसून येणार आहे। जान्हवी जी धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।